मुसळधार पावसाने मोरणा नदीला पूर आला। या जुने शहर संकुलात राजेश्वर सेतू यांत पुराचे पाणी वाहत असताना पुलावरून दुचाकीने वडिलांसोबत जाणारा 5 वर्षीय जयेश बोके यांचा अचानक तोल जाऊन पुरात वाहून गेला। या घटनेने जयेशच्या आईची प्रकृती बिघडली। जयेशचा शोध घेण्यास आता मनपा अतिक्रमण कर्मचारीसह शोध पथक कामाला लागले आहे। रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोरणा नदीला पूर आला आहे। या जुने शहर संकुलातील राजेश्वर सेतू येथून सकाळपासून पुराचे पाणी वाहत होते। पूर पाहण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी राजेश्वर सेतू संकुलात मोठी गर्दी केली होती। सकाळपासूनच पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। पाणी ओसल्यानंतर नागरिकांची रस्त्यावरून ये जा सुरू असताना शिवसेना वसाहत कॉम्प्लेक्समध्ये राहणारा जयेश सतीश बोके हा 5 वर्षाचा मुलगा त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवरून येत असताना अचानक तोल गेला आणि काही वेळातच नदीच्या जोरदार प्रवाहामुळे तो नदीत वाहून गेला। अशी माहिती मिळताच जयेशच्या आईने हंबरडा फोडला। या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि पोलीसही घटनास्थळी पोहोचले। मोरणा नदीला पूर आल्यानंतर या राजेश्वरला नागरिकांची नेहमीच गर्दी असते। हे बघून जाणीवपूर्वक जीव धोक्यात घालणाऱ्या या नागरिकांवर कारवाई केली जात नाही। पुराच्या वेळी येथे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याची मागणी आता केली जात आहे।